नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना। आज बनवते मेथीची आमटी। त्यासाठी मी छान मेथी धुवून साफ करून धुवून घेतलेली आहे। इकडे आहे ना मी मुगाची आणि चण्याची डाळ धुवून ठेवली होती, म्हणजे धुवून भिजत ठेवली होती। इकडे घेतले लसूण टेचून घेतली आहे, मिरची टेचून घेतली आहे, घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घेतली आहे, जाडं मीठ घेतलंय आणि हिंग घेतलंय। सुरुवात करते आता आपल्या रेसिपीला। काय होतं ना, मेथीची भाजी बनवली ना मुलांच्या पोटात जात नाही, म्हणून काहीतरी वेगवेगळं करायचं। मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या गेल्या पाहिजेत। अगोदर आहे ना ही मेथी बारीक कापून घेते। मेथीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। मेथी छान कापून झालेली आहे। आता आहे ना कुकर मध्ये मी मेथी टाकून घेते। अगोदर मुगाची आणि चण्याची डाळ जी घेतली होती भिजून ती टाकते। लसूण आणि मिरची टेचून घेतली होती ती टाकते। मीठ घेतलं होतं ते मीठ टाकते। मसाला घेतला होता तोही टाकते। हिंग घेतलं होतं ना, थोडंसं हिंगही टाकते। आता थोडेसे शेंगदाणे घेतलेत, शेंगदाणे सुद्धा टाकते आणि पाणी टाकून शिजवून घेते। मिरची आणि लसूण टेचलं होतं, खलबत्ता धुवून घेतलेला आहे, ते पाणी टाकलंय मी ह्याच्यामध्ये आणि आता याला 3 शिट्या देऊन घेणार आहे। कुकरला 3 शिट्या देऊन घेते अगोदर। कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडही छान झालाय। बघू शकताय डाळ सगळं जिन्नस जे होतं ते छान शिजलं गेले आतमध्ये। आपल्याला छान घोटून घ्यायचंय जेणेकरून एकजीव होईल। काय असतं ना, मेथीची भाजी मुलांच्या पोटात जात नाही, पण असं काहीतरी वेगळं केलं ना हे पोळी बरोबरही खाल्लं जातं आणि भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। फोडणीसाठी साहित्य घेतलंय, 2 लाल मिरच्या घेतल्या, लसूण टेचून घेतले आणि थोडंसं जिरं घेतलंय। पॅन तापत ठेवला होता, तेल टाकते। तेल छान तापले, लसूण टाकते, जिरं टाकते, हिंग, थोडासा कढीपत्ता आणि ज्या लाल मिरच्या घेतल्या होत्या ना त्या टाकते। आता आहे ना जी डाळीमध्ये मेथी शिजून घेतली आहे ना ते टाकते। थोडंसं पाणी मिक्स करते म्हणजे भांडं धुवून होईल, वेस्ट काहीच जाणार नाही। खमंग तडका बसलेला आहे। आपली डाळ अधिक भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करते।
मित्रांनो, साधी सोपी आणि रोजच्या जेवणात वापरली जाणारी डाळ आणि मेथी अशी पोटात जात नाही मुलांच्या, त्याच्यामुळे ही एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली मेथीची आमटी। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।